नमस्कार नमस्कार. आज आपण परत त्याच ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी काल एका अपंग मुलीला ती धसकी खाऊन तिला बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. दुर्दैवाने तिचा मृत्यू झालाय अशी बातमी समोर आली आहे आणि या बाबतीत तिला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही शासकीय सुविधा नव्हती आणि तिच्या परिवाराला किंवा तिच्या कुटुंबियांना कोणीही मदत केली नाही. त्यांनी स्वतः तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि तिचा मृत्यू झाला अशी बातमी समोर आली आहे. तर ते शासनाविरोधात किंवा त्या कन्स्ट्रक्शनच्या विरोधात फार आक्रोश व्यक्त करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांची गत जाणून घेऊया. जे प्रसंग घडला आहे ते माझे मेहने नाव वर्षा आणि खरे ते या ठिकाणी दररोज प्रमाणे आंघोळ करून बाहेर बसलेले असते. तिने हे प्रसंग इथं या ठिकाणी बसून तिने स्वतः पाहिलेला आहे आणि ते घरामध्ये धावत आले आणि घरामध्ये इथं बेसूत पडल्याच्या नंतर आम्ही तिला दवाखान्यामध्ये नेलेलं आहे आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर मृत्यू हे घोषित त्याने डॉक्टरने केलेलं आहे. ह्या घटनेचं म्हणजे हे एवढं जे बेकायदेशीर त्याने काम केलेलं आहे ते 50 ते 70-80 फूट खोल खणलेलं आहे. त्या ठिकाणी आमचं एक कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या बाजूला जे एकदम ठिकाणी खोल खणल्यामुळे हे दरी कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या मुलीचा प्राण हे गेलेला आहे. आमचे सदरील मुलगी ही दिव्यांग काय म्हणजे ते अपंग आहे आणि अपंग आहे. जास्त वेळ ते पळू शकत नाही, जास्त वेळ उठू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा हे घात झालेला आहे. सर काय मागणी काय असणार आहे? मागणी म्हणजे ते आम्हाला जे काय असेल ते सरकारने जे काय आहे ते घडून द्यावं. म्हणजे काय ते मोबदला काय मिळावा त्या गरीब माणसाला. ते घराची परिस्थिती तुम्ही व्हिडिओ काढू शकता. जे काय असेल तुम्ही मिळून द्यावा ही आमची विनंती आहे. त्या जागेवर आमरण उपोषण देखील सुरू आहे. हो सर, आमचे हे आमरण उपोषण आहे आणि आम्ही सगळ्या गल्लीतील लोकांना सगळं तुम्ही विचारू शकता. हे जे घटना घडलेले अजून हे चिरफाड तुम्ही दृश्य पाहू शकता. आज इथं 8 इंच फाटलेले आहे. रात्रीपासून आम्ही पाहत आहोत. हे 2 इंच फाटलेले आहे. आमच्या दरवाजे चौकटी आणि संडास बाथरूम सदा कोसळलेले आहे. सर तुम्ही हे सरळ कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता. सर संबंधित अधिकारी कर्मचारी कोणी भेट दिली का आपल्याला? तर आम्हाला अजून कोणी भेट दिलेली नाही आहे कारण इलेक्शनचा टाइम होता आणि आज निकाला टाइम आहे. आम्हाला कोणी अजून भेटलेलं नाही या ठिकाणी. सरकारने कुठल्याही मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आपण शेवट काय नाही कारण आम्ही डेलीवर नाही सर. जोपर्यंत आम्हाला काहीतरी काय मिळेल तसं म्हणणं जोपर्यंत हा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तर आम्हाला काहीतरी मदत अंत्यसंस्कार आम्ही करणार नाही. हे आमची विनंती आहे. सर इथून एवढ्या 9,000 लोकांचे झालेले पाहू शकता. ते 70 ते 80 फूट खोल खणले गेले आहे. ते गोदाम आहे. गोदामीच्या बाजूला तरी खोदल्यासारखी खोदलेली आहे आणि त्याचं ते काम त्याने व्यवस्थित केलेलं नाही. त्याच्यामुळे आमचे हे मृतदेह आमच्या घरामध्ये पडलेला आहे. आम्ही त्याचा काहीतरी तुम्ही बस. मी अनिता गायकवाड. माझी तिची लहान व्यक्ती आणि अपंग होती, मतिमंद होती. मग या अशा घटना आणि अजून कितीतरी जातील ते तर माझ्या घरापासून आलेलं आहे. आजूबाजू कितीतरी जातील काही सांगता येत नाही. काय घटनाक्रम घडलेला आहे? तसंच जी दिव्यांग मुलगी आहे मृत्यू पावली तिला आई वडील देखील नाहीत असं सांगण्यात येते. काय सांगा की आता हे जे ह्या लोकांनी जे खणलंय ह्या लोकांनी थोडा विचार केला नाही की किती फूट खोलायचं किती नाही, यांच्या घरात जातील का नाही याचा विचार न करता त्यांनी एवढं खोललं आणि ह्या लोकांच्या घराच्या जवळपास सगळे उद्ध्वस्त झाले आणि ह्या अशा त्या प्रकारामुळे आज माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. कधी काल रात्री. मागणी असणार आहे हो. त्याच्यामुळे तुम्ही रोखली हे याचमुळं की असं हे कितीतरी आता आज माझ्या बहिणीचा झाला उद्या ह्या कितीतरी घराचा बी होऊ शकतो. त्यामुळे हे रोखलं पाहिजे. कधी करणार आता की आमच्या ज्या काही जे झाली याची भरपाई भरून दिल्यास आम्ही हे करतो. शासनाचा एक गुत्तेदाराचा कोणी तुम्हाला भेटायला द्यायला होता? अजिबात नाही, आतापर्यंत नाही. आणि रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. सर त्या रस्त्याचे जी जे
जे काही ह्या आधी जी हानी झाली त्याबद्दल सरकारने जरा लक्ष देऊन आता ह्या न्याय द्यावा. माझं नाव अर्चना रोकडे आहे आणि मी खोबऱ्यागडी नगर नंबर 2 मध्ये राहते. परवा जो अपघात झालेला आहे इथं अवैधरित्या बांधकाम चालू केलेलं आहे. त्या बांधकामामुळे आज इथल्या वस्तीतल्या 8 लोकांची घरं पडलेली आहेत आणि त्या 8 घरं पडताना एक मुलगी होती जी अपंग होती. तिने तिच्या उघड्या डोळ्यांनी ही घटना पाहिलेली आहे आणि ती घटना पाहताना तिला तिथून धड पळता पण नाही आलेला आहे आणि ती घरातच अडकून राहिली आणि तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तरी नंतर तिला मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. इथं गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे. शासन काय करते? प्रशासनाला जाग कधी येणार आहे? अजून इथं 8-10 लोक मरून पडल्यावरती त्यांना जाग येणार आहे का? प्रशासनाने का पाठ फिरवलेली आहे? त्याचं उत्तर मला प्रशासनाने द्यावे ही माझी मागणी आहे आणि इथल्या रहिवाशांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कोणी भेट दिली? नाही, कोणी भेट दिलेली नाही आतापर्यंत. काय मागणी का? जे आम्ही प्रशासनाला लेखी स्वरूपात मांडलेले आहेत, प्रशासनाला याची पूर्ण जाणीव आहे. त्यांनी त्या मागण्या वाचल्या नाही वाचल्या का मान्य केलं नाही मिळालं का आमचा काहीही आम्हाला उत्तर देण्यात आलेलं नाहीये. हे सगळं आमचे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडतोय आणि आम्हाला न्याय हवा एवढं तुम्हाला सांगतोय आम्ही. संस्कार कधी करणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि आमचे प्रश्न सोडवले जाणार नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेहाचा अंत्यविधी करणार नाही. नांदेड वाघाळा महानगरपालिकेचं इलेक्शन चालू होतं आणि इलेक्शनच्या अगोदर ही घटना घडली. आपण कालच्या मतदानावर काय बहिष्कार टाकला का? नाही, आम्ही बहिष्कार टाकला नाहीये. मी जयदीप सुभाष पैठणे, राहणार खोबरागडे नगर. मागील 2 वर्षापासून आम्ही सातत्याने महापालिका जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सातत्याने आम्ही मागण्या केल्या होत्या की आम्हाला एक मुख्य रस्ता द्या, रस्त्यानंतर एक विहारासाठी जागा द्या, अभ्यासिकेसाठी जागा द्या. आम्ही प्रत्येक वेळेस गिरीश कदम आणि अभिजित राऊत सरांना दरवेळेस भेटाय गेलो, बोलाय गेलो. दरवेळेस ते सांगायचे की बा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, नगरपालिकेकडे जा. नगरपालिकेकडे गेले की ते सांगायचे की बा आम्ही करार जिल्हा अधिकाऱ्यासोबत केलेला आहे, तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना बोला. हे दोघं आम्हाला एकमेकाकडे ढकलायचे. पुन्हा काम सुरू होण्याच्या अगोदर त्यांना सांगितलं की सर इथं काम सुरू व्हायला आम्ही अडवतो. तर त्यांनी काय केलं की आम्ही ते काम होऊ देणार नाही म्हणून आम्हाला सांगितलं आणि पुन्हा पोलीस प्रशासनाचं बळ वापरून आम्हाला त्या जागेवरून हटवण्यात आलं. हटवल्यानंतर छोट्या छोट्या तक्रारी केल्या की बाबा आमच्या भिंती ढसळायल्यात, आमच्या घराला खड्डे पडायलेत. त्याच्यावर सुद्धा शासनाने कानाडोळा केला आणि लक्ष दिलं नाही. पुन्हा एक अशी घटना घडली की अचानकपणे सगळे लोक मतदानाच्या तयारीत असताना एक प्रसंग असा घडला की घराला भेगा पडल्या म्हणून आम्ही गिरीश कदम सरांना फोनवर कॉल केला, मेसेज केला. त्यानंतर जिल्हा अधिकारी राहुल किर्डिले सरांना पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज केले. मेसेज केल्यावर सुद्धा ते आमच्याकडे लक्ष दिलं नाही. रात्री 7 वाजता जिल्हा अधिकारी आणि आयुक्त हे दोघे आमच्या भेटीला आले. त्यांनी तिथेही कुठला निर्णय घेतला नाही आणि फक्त सांगितलं की आम्ही हे काम बंद करतो. पण आणखी ते कामाचं कुठलं काय केलंय त्याच्यावर काही प्रसंग आम्हाला आले नाहीत. याच्यानंतर जी एक अपंग मुलगी होती जी घरामध्ये अडकली होती, ती अडकल्यानंतर काढायचं कसं हा प्रश्न होता. थोडीशी खोबरागडी नगरच्या युवकांनी हिंमत केली आणि त्या प्रसंगातून तिला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर ती घाबरल्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिला दवाखान्यात नेण्यात आलं होतं. दवाखान्यात नेल्यावर कळालं की तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ती मुलगी मृत्यू पावली. तिच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा कोणी प्रशासन आलं नाही. कुठले सामाजिक किंवा राजकीय लोकांना याची दखल घेतली नाही आणि या जागेचा चेहरा जरी केतन नागडा असेल, याचे मुख्य आरोपी संतूक हंबर्डे आहेत आणि त्याच्यानंतर आणखी 2 माणसं वेगळे आहेत. हे प्रशासनाने त्याच्यावर सखोल चौकशी करून त्यांना 302 गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे काही आमचे खोबरागडे नगर वासियांचे प्रश्न आहेत हे जिल्हा प्रशासनाने मोकळे करून देण्यात यावे. आज आपण परत त्याच ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी काल एक दिव्यांग मुलगी बेहोश पडली होती, बेशुद्ध पडली होती. ज्या ठिकाणी हे दृश्य पाहून तिला धसकी भरली होती आणि तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि दाखल करताच ती मृत घोषित करण्यात आलं तिला.
आणि त्यानंतर तिच्या घरच्यांची परिस्थिती काय आहे. इथे आज एकच आपण म्हणत होतो की जीवितहानी झाली नाही, पण काल अशा प्रकारे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. तिच्या घरच्यांना फार बेहाल झालेले आहेत. ते सध्या दुःखामध्ये आहेत आणि शासनाविरोधात आक्रोश व्यक्त करत आहेत. आणि ती मुलगी तिला आई वडील नव्हते हे सुद्धा बातमी समोर आली आहे. त्यांच्याशी संवाद साधूया, ते काय बोलतात चर्चा करूया. माझं नाव प्रिया आहे. मला आई बाबा नाहीत. माझी येडी मेडी बहीण आज इथं या खड्ड्यामुळं मेलेली आहे आणि माझ्या बहीण अपंग आहे, मंदबुद्धी आहे. आम्हाला कोणी सहारा नाही, मला आई बाबा नाहीत. किती दिवस झालं आणि या खड्ड्यामुळे या लोकांच्या व्हायल्या बिल्डिंग आमच्या गरीबाचे जीव चालले. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला कोणी नाही, आम्हाला कोणीच नाही. आम्हाला आमची आई बाबा नाहीत. मी येडी मेडी बहीण बी सोडून गेली. आम्हाला कमी होती, या खड्ड्याला घाबरून मरून गेली आणि या लोकांच्या व्हायल्या बिल्डिंग आज आमचा बी जीव जाऊ शकते. हे पहा भिताडे किती चिरले, हे पहा किती खड्डे झालेत. कोटा आम्ही वागाव, कोट वापराव, कोट काय कराव. आम्हाला न्याय मिळलाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळलाच पाहिजे. न्याय पाहिजे आम्हाला, आमचा न्याय पाहिजे. आम्हाला आमचा न्याय पाहिजे. आता तुम्ही अंत्यसंस्कार केला नाही, त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आमचा न्याय असल्याशिवायच आम्ही ते मड आमची सरकार करणार नाही, तर आम्ही करणार नाही. सरकार पुढे मांडणार ते मड. आम्हाला आमचा न्याय मिळण्याशिवाय आहे. आणि तरीही सरकारने आजपर्यंत, आज जवळपास 3 दिवस झालेत आणि या घटनेला काल रात्रीची ही घटना आहे. इतकी दुर्दैवी घटना झालेली असून सुद्धा सरकारने अजूनही दखल घेतली नाही, दक्षता घेतली नाही. त्यांच्या घरच्यांचा आक्रोश पाहता सरकारने लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांची अपेक्षा आहे. अपेक्षाच नव्हे, ही सर्वसामान्यांची जी गत आहे, सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांची लवकरात लवकर सरकारने काहीतरी कार्यवाही करावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्वांचीच मागणी आहे. आणि सरकारने लवकरात लवकर यावर कारवाई करावी ही आमची सुद्धा मागणी आहे. यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि पाहत राहा युवराज्य न्यूज लाईव्ह. समस्या पुढे आणणं काम आहे ना.